तर गाईज फायनली नाशिकमध्ये पण बदल होणार आहे. नाशिकच्या प्रशासनाने पण खड्डे बुजवण्यासाठी काहीतरी पाऊल उचललं आहे, ज्याची मी क्लिप पण पुढे ॲड केली, जे मी आज सकाळीच बघितलं. माझा कालचा ब्लॉग त्यांनी बघितला वाटतं, म्हणून त्यांनी हा पुढचा पाऊल उचलला आहे. मजाक करते, पण नक्की बघा पुढे काय. असं वाटतं की आता आपण सगळे फील्डवर उतरून नाशिकमध्ये जिथेही खड्डा असेल टॅग करा, जिओ लोकेशन पाठवा आणि लगेचच्या लगेच यंत्रणा तुमच्यासाठी तिथे सज्ज असेल. त्यामुळे नाशिककर, आपण खड्डे बुजवण्यासाठी आमच्या सगळ्यांची मदत करा. जणांनी तर आता केलंय चालू, तर आपण पण त्यांना मदत करून जिथे कुठे आपल्याला वाटतंय ते आपण तिथे फोटो वगैरे काढून त्यांना टॅग करून देऊ. तर इथे पाऊस वगैरे चालू झाला होता, म्हणून रेनकोट घालून म्हणजे छोटा मिनी जादू बनवून मी चालले जॉबला जाण्यासाठी निघाले होते. आणि हा रेनकोट मला घालायला बिलकुल आवडत नाही, पण काय भिजू नये म्हणून मला घालावाच लागतो. त्यानंतर आम्ही गेलो होतो स्टोअरला. त्यानंतर परत दुपारून मी गेले होते खेमानी, जे स्टोअर आहे, न्यू स्टोअर आहे, जे तुम्ही स्वातीच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल. तर तिथे गेलो आणि यांचं रिएक्शन मी रेकॉर्ड करत होते. जे काही व्यवस्थित झालं नाही ते जेवण करायला बसल्या होत्या. त्याच्यानंतर मग संध्याकाळी गेले होते मी पेट्रोल टाकायला, कारण टाकी फुल करायची होती. आणि तिथून एका ताईकडे गेले होते, तिथं बसले वगैरे, घरी आले, दाबेली वगैरे खाल्ली, जेवण वगैरे केलं. पण प्रशासनाला मदत करू आणि त्यांना सगळ्यांना टॅग करू. तुम्हाला काय वाटतं याबद्दल मला नक्की सांगा कमेंटमध्ये. बाय.